मराठमोळ्या इंडस्ट्रीत सुद्धा चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरलचं वारं जोरदार वाहत आहे. आणि म्हणूनच सासूबाई आशा काळे यांनी ठरवलंय की आता आपण कॉमेडी करायची. मात्र वर्षा उसगावकर त्यांच्या सूनबाई यांचं त्याच्यावर काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. निर्मला, आजपर्यंत बरीच व्रतवैकल्य केली, पण आता कॉमेडीचं व्रत करीन म्हणते. त्यासाठी देवाला नवस बोललाय, त्याचा प्रसाद नंतर घे. हं काय कॉमेडी आणि तुम्ही सासूबाई तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? अहो तुम्ही काय बोलताय? सगळी देवदर्शनं झाली, पण आता त्या थुकरटवाडीत जाऊन भाऊ कदमचं दर्शन घेतलं की मी धन्य धन्य होईन, धन्य धन्य होईन, धन्य धन्य होईन. सुबोध, कसा आहेस बाळा? तुझ्यातले संस्कार पाहिले की मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो रे. त्याच्यातले संस्कार आम्ही पाहिलेत फुगे चित्रपटात. पुढचा एक धमाका आहे मुजमिल पटेल. जोरदार टाळ्या. भाऊ जोरात. काही टेन्शन नाही, सगळे आपलेच आहेत. काय टेन्शन आपलंच आहे की हिंगळजवाडी आणि थुकरटवाडी एकच आहे. वा वा. काय टेन्शन नाही. तर मंडळी तुम्हाला सांगतो मी हिंगळजवाडीच आहे. आता सगळीकडे कसं आहे, हे हल्लीचं जे काय म्हणते त्याला इंटरनेटचं आहे, सोशल मीडियाचं आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. जेव्हापासून ही व्हॉट्सअप आणि फेसबुक आले का सगळ्या गावात लोकल वाटलं आम्ही लंडनहून आलो की. म्हणजे आजारी माणूस असते बघा, त्याला सकाळ दुपार संध्याकाळ 3 टायमाला गोळ्या असते त्या. तसं यांचं मेसेज ती बी इंग्लिशमध्ये. काय इंग्लिशमध्ये मेसेज येते. सकाळ झाली की टुंग गुड मॉर्निंग. अरे काय बाबा कशाच गुड मॉर्निंग? अख्खी रात उसाला दारं धरले तुम्ही, डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या, कचकच करा डोळं माझं. टुंग गुड आफ्टरनून. अरे तुला माहित आहे का मराठवाड्याचं ऊन? म्हणून गुड आफ्टरनून. अरे काय बोलतो तू? गुड नाईट. बाप आमचा फुल टाईट आहे. गल्लीत त्याची कबड्डी चालू आहे, सगळे प्लेयर आउट झाले, एकटंच खेळते. कसं तरी ती भानगड मिटविली, त्याला घरी आणलाय, झोपिवलाय, तर टुंग काय तर म्हणे स्वीट ड्रीम. काय स्वप्न बघा, आमच्या स्वप्न सुद्धा काळी म्हशी ती बेट्या. काय स्वप्न बघ, सगळा अंधार आमच्या स्वप्नात. मेसेज मराठीतून करायचं का नाही, इंग्लिशमध्ये करते ती. ह्याचा अर्थ मला पुन्हा कळाला की इंग्रज जेव्हा चालली होती भारत सोडून तेव्हा ह्यांचं मुका घेतलंय. एक तर अर्ध्या पानाचं स्टेटस टाकायचं आणि गमतीची काय टाकते माहिती आहे का? झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. अरे तुला काम मिळावं, तुझं भलं हो म्हणून बाप सरपंचाच्या घरी झुकतोय, देवापुरी झुकतोय, आणि पोरग काय झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. कुठलायस तू? कुठलायस तू? तुला कळते का काय चाललंय ती? ह्याचा वाढदिवस झाला की त्याचा हॅपी बर्थडे, त्याचा हॅपी बर्थडे झाला की ह्याचा जन्मदिन. अरे काय लावून ठेवलंय तू? 125 रुपयाचा केक त्या दुकानदाराला घासाघीस करून मागताय 100 रुपयाला द्या किंवा पुन्हा मेणबत्तीला पैसे राहत नाही. मामा मी कालच तुमच्याकडून कालच केक नेलता हो, आणि पुढच्या आठवड्यात माझ्या मित्राचा वाढदिवस द्या की मामा, द्या की. ती बी बिचारा आपलं हे करून देते केक. आणि वाढदिवसाची शुभेच्छा द्यायची काय पद्धत आहे? म्हणून बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. अरे घरी टीव्हीचा आवाज वाढवला तर बाप कानाखाली जल्लोष करते, आणि तू वाढवा लागला, जल्लोष करायला लागला. तुला कोणी सांगितलं आगाऊ पण करायला? नको असं तुझ्या. पुन्हा काय म्हणा वाढदिवसाच्या आबाळवर शुभेच्छा. अरे तुझ्या डोक्यात एवढी दुखा येते, नीट करा ती. ह्या का पडल्या त्या ह्याच्या चिरण्या टाचा फाटल्या तर त्याच्यात मलम घालायला पैसे नाही, तुम्ही आबाळभर शुभेच्छा देते. काय करायला लागला? पैसे नाही. कुठला आहेस तू? कुठला आहेस? लंडनला राहतो का तू? वा 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 वा. मुजमिल मस्त केलं. सोपं नव्हे तुकरटवाडीच्या या स्टेजवरती उभं राहून
एक लाफ्टर काढणं हे सुद्धा किती टेन्शनचं काम आहे हे आम्ही अजूनही अनुभवतो. पण पहिल्यांदाच येणं, ज्याचा चेहरा नवीन आहे सगळ्यांसाठी, तिथून सुरुवात असते. कारण ओळख जेव्हा असते, ओळखीचा चेहरा आला की आपण तयार असतो हसण्यासाठी, अनोळखी चेहरा आला की आपण निगेटिव्ह असतो. बेसिकली कुठला आहेस तू? मी मुक्का पोस्ट हिंगजवाडी, जिल्हा उस्मानाबाद. शेती करतो मी. 10वी पास म्हणजे 10वी शिक्षण झालेलं माझं. शेती हा व्यवसाय आहे त्याचा, आणि त्याची एक इच्छा होती थुकरटवाडीत येण्याची. काय वाटतं, सिलेक्शन होईल का मग आता करा की, एवढं आलं गरीबाचं शेतकऱ्याचं पोरगा आलंय. मुजमिल साठी जोरदार टाळ्या. तर अजित कुमार कोष्टी आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी नेहमीच आपल्याला खूप खळखळून हसवलेलं आहे. आज सुद्धा आमची इच्छा आहे की तुमच्याकडून काहीतरी झलक ऐकायला मिळावी सर. 10 वर्षापूर्वी आमच्या हास्य सम्राटच्या टीमनं जे महाराष्ट्राला आणि जगभरातल्या मराठी माणसाला हसवलं होतं, त्याच्याही पेक्षा जास्त या हवाईच्या टीमने हसवलं. आणि आता हे नवीन सगळे परफॉर्मन्स मी बघितल्यानंतर ते लोक आता याच्याही पेक्षा पुढचं रेकॉर्ड मोडतील अशी आशा आहे. थँक्स झी मराठी. तेव्हा मी सांगितलं तर त्यातला एक किस्सा मी घेतो. आमचं गाणे गेलो होतो होम मिनिस्टर्स करण्यासाठी एकाच्या घरात. एकाच्या दारात जाऊन त्याने बेल मारली. वहिनी 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 आहेत का घरात? वहिनी घरात नव्हत्या. वहिनीचा नवरा पैलवान घरात झोपला होता. झोपमोड झाली म्हणताना तो बाहेर आला आणि खाडकन दरवाजा उघडला. कोण पाहिजे होतं र? वहिनी पाहिजे होती. कशाला? वहिनी बरोबर खेळायचंय. श्रेया पुगडे सगळ्यांना सांगणार. माझे बाबा ना म्हणतात, शाळा शिकून काय उपयोग होणार आहे? शाळा 10वी झाल्यानंतर तुझं लग्नच लावून देतो. म्हणून ना 10 वर्ष झाली मी 10वीतच आहे अजून. मला पहिला मुलगा बघायला आला होता ना, त्याची पहिली मुलगी 5वीला आहे. ती पण आमच्या आणि ती पण आमच्याच शाळेत आहे. झी मराठीच्या या चला हवेच्या नव्या पर्वासाठी मी आणि आमच्या गाण्याकडून आभाळभर शुभेच्छा. वा 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 वा. सारेगमप लिटिल चॅम्प मधून आपल्याला मिळालेली पंचरत्न आणि त्यातलं सगळ्यात छोटं रत्न, अगदी गोड, जी सगळ्यांना वाटायची, ती मुग्धा. आणि तिचं गाणं तितकंच गोड आहे. मुग्धा आज इथं आहे, तर ऐकूयात तिच्याकडून तिच्या आवाजात काही सुंदर गाण्यांची झलक. एकाएकी मधीच तुला ही लहर कशाची उठ. अरे एकाएकी मधीच तुला ही लहर कशाची उठ. आन पब्लिक देखत पदर धरतस लाज तरी ठेवली कुठ. अर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. अर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळजा गोट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळजा गोट्या. आर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. काय रुबाब मारतोस मेल्या आशा कुट कुट भानगडी केल्या. काय रुबाब मारतोस मेल्या आशा कुट कुट भानगडी केल्या. छाती फुटून पंचर होईल नकोस मारू शिट्ट्या. अर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. अर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळजा गोट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळजा गोट्या. आर आर पावट्या लई उजेड पाडलास दिवट्या. थँक्यू.